नमस्कार मित्रांनो, कोणत्याही देशाची गुप्तहेर संघटना जी आहे तिचं यश हे प्रामुख्याने त्याच्या कारवाया गुप्त ठेवण्यात किंवा त्या जगापासून लपवून ठेवण्यात असतं. मात्र याचा एक तोटाही होऊ शकतो. देशातील नागरिकांना आपला देश आणि आपली गुप्तहेर संघटना ज्या आहेत ह्या कमकुवत आहेत असं वाटायला लागतं. हा असा एक न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. आपल्या भारत देशाची जी गुप्तहेर संघटना आहे रॉ, तिच्या बाबतीतही बरंचसं असंच आहे. त्यांच्या अनेक कारवाया ज्या आहेत ह्या अनेक वर्ष गुप्त होत्या, त्या कुणालाच माहीत नव्हत्या. त्यामुळं भारतीय जनतेला त्यांच्याविषयी, त्यांच्या क्षमतेविषयी एक शंका उत्पन्न व्हायला लागली होती. आपल्याला जर रॉबद्दल जाणून घ्यायचं असेल तर विविध वृत्तपत्रांचे जे संपादक आहेत रवी आमले यांनी लिहिलेलं रॉ, भारतीय गुप्तहेर संघटनेची गूढगाथा हे पुस्तक नक्की वाचायला हवं. अतिशय अभ्यासपूर्ण असं ह्या पुस्तकाचं लेखन आहे. रवी आमले यांनी अनेक विषयांचा अभ्यास करून, अनेक पुस्तकांचा, अनेक टिपणं, कागद किंवा जी इतर हाती आलेले कागदपत्र आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. रॉची स्थापना झाल्यानंतर प्रामुख्याने रॉनी जे काम केलं ते बांगलादेशची मुक्ती करणं पाकिस्तानपासून. तर त्याच्यासाठी त्यांना रॉला भारताची जी हवाई हद्द आहे ती पाकिस्तानी विमानांना बंद करायची होती. ते कसं करायचं माहीत नव्हतं, मात्र ह्याची संधी जी आहे ती पाकिस्तानने स्वतःहूनच दिली. पाकिस्तानमधल्या एका अतिरेकी संघटनेला भारतातील एका विमानाचं अपहरण करायचं होतं. मात्र ते विमान साधंसुधं नव्हतं. त्यांना असं विमान हवं होतं ज्याचे पायलट जे असतील हे राजीव गांधी असतील. आत्ताच्या पिढीतील अनेकांना कदाचित माहीत नसेल, भारताचे पूर्व पंतप्रधान राजीव गांधी हे एकेकाळी इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट म्हणून काम करत होते. इंदिरा गांधींच्या नंतर ते अचानकपणे पंतप्रधान झाले, पण त्याच्या आधी ते विमान चालक म्हणून काम करायचे. तर त्या अतिरेकी संघटनेला राजीव गांधी चालवत असलेलं विमानाचंच अपहरण करायचं होतं. हा माणूस, हा जो टेररिस्ट होता, हा अचानकपणे रॉच्या हाती लागला आणि मग रॉनी ISIचा किंवा त्या अतिरेकी संघटनेचा प्लॅन त्यांच्यावरच उलटवला. त्यांनी भारताचं एक विमान अपहरण तर करवलंच, मात्र ते जे विमान होतं त्याचे जे प्रवासी होते ते प्रामुख्यानं रॉचे एजंट होते. ते विमान लाहोरला नेण्यात आलं. त्यातले प्रवासी तर सुखरूपपणे परत आणण्यात आले, मात्र त्या अतिरेक्यांनी लाहोर विमानतळावरच त्या विमानाला आग लावून टाकली. भारताचं एका विमानाचं नुकसान झालं, मात्र त्याच्यामुळं भारताने किंवा इंदिरा गांधींनी तातडीनं आपली हवाई हद्द जी आहे ती पाकिस्तानी विमानांना बंद केली. त्यामुळं पूर्व पाकिस्तान ते पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आणि बांगलादेश ह्यांच्यामध्ये जी हवाई वाहतूक होत होती ती भारतीय हद्दीतून होणं बंद होऊन गेलं. ह्यातूनच रॉची जी दूरदृष्टी आहे आणि त्यातून होणारे फायदे जे आहेत ते दिसून येतात. रॉनी पुढे ज्या कारवाया केल्या तर पहिल्या प्रमुख 4 प्रकरणांमध्ये रवी आमलेंनी रॉची स्थापना झाल्यानंतर बांगला मुक्तीसाठी जे आहे ते 4 प्रकरणं व्यवस्थित लिहिलेली आहेत. म्हणजे बांगलादेशची समस्या काय होती, त्या काळी याह्या खान किंवा टिक्का खान हे बांगलादेशी जनतेवरती कसे अत्याचार करत होते, हे बांगलादेशी शरणार्थी म्हणून भारतात येत होते. मग त्यांच्यापासून मुक्तीवाहिनी म्हणून एका संघटनेची स्थापना करण्यात आली आणि त्यांनी भारतीय जी आर्मी आहे त्यांच्याकडून शिक्षण घेऊन पाकिस्तानला कसं हरवलं. शेवटी जनरल नियाझी यांनी भारतीय सैन्यापुढे हत्यार टाकलं, शरणागती पत्करली आणि बांगलादेशची निर्मिती झाली. हा सगळा जो आहे अहवाल आहे किंवा हा जो लेखाजोखा आहे हा पहिल्या 4 प्रकरणांमध्ये रवी आमले यांनी या पुस्तकात लिहिलेला आहे. अशा अनेक कारवाया रॉनी केल्यात त्या या पुस्तकात आहेत. आता सगळ्याच तर लिहिणं शक्य नाही आहे. त्याच्यानंतर सिक्कीमची जी कारवाई होती, आज आपल्याला माहिती आहे की सिक्कीम हा भारताचा अविभाज्य घटक आहे. तिथले नागरिक स्वतःला भारतीय म्हणवतात. मात्र एक काळ असा होता, साधारण 1975च्या आसपास पाकिस्तान आणि चीन, अमेरिका असे काही देश मिळून सिक्कीमला भारतापासून तोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेसची नेमकी समस्या काय होती, तिथले राजे होते, त्यांना काय हवं होतं, मग रॉनी यात कसा हस्तक्षेप केला आणि तो सिक्कीम आज भारताचा घटक कसा बनला, ह्याचा लेखाजोखा जो आहे, ह्याचा सविस्तर अहवाल जो आहे तो या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. आणखी एक घटना जी अतिशय कौतुकास्पद आहे, अगदी अमेरिकेने सुद्धा वेल केप्ट सिक्रेट अशा त्यांच्या फाईल्समध्ये त्याची नोंद घेऊन ठेवलेली आहे, ती म्हणजे पोखरण अणु चाचण्या. खरं तर रॉचं कार्यक्षेत्र जे आहे ते भारताच्या बाहेर होतं, मात्र
जी अणुचाचण्या करायच्या होत्या पोखरणमध्ये, ते इतर देशांपासून म्हणजे अगदी जपान, रशिया, पाकिस्तान, अमेरिका हे सगळे भारताच्या अणु कार्यक्रमावर लक्ष ठेवून होते. ह्या सगळ्यांपासून आपल्याला हा कार्यक्रम लपवून ठेवायचा होता आणि ह्या चाचण्या घ्यायच्या होत्या. त्याच्यासाठी इंदिराजींनी रॉची निवड केली. त्या काळात पाकिस्तानची ISI, अमेरिकेची CIA अशा ज्या गुप्तचर संघटना होत्या त्यांच्या अनेक एजंट पोखरण रेंजच्या आसपास असायचे. तसंच अमेरिकेचे जे सॅटेलाइट आहेत ते पण पोखरणच्या वरती लक्ष ठेवून असायचे. मात्र या सर्वांपासून लपून भारताने अणुचाचण्या केल्या आणि याचं प्रमुख श्रेय जे आहे हे रॉलाच दिलं गेलं. कारण त्यांनी ह्या सगळा माहिती जी होती की कोण कोण लक्ष ठेवू नये ह्यांच्यापासून लपून ह्या चाचण्या केल्या. साधारण 72 सायंटिस्ट जे होते ते अहोरात्र झटत होते आणि त्यांनी तो बॉम्ब बनवला होता आणि त्याची चाचणी घेतली होती. अनेक देशांनी हे मान्य केलं की आम्ही लक्ष ठेवून सुद्धा आम्हाला अगदी सुगावा सुद्धा लागला नाही या अणुचाचण्यांचा. अशीच कारवाई ही श्रीलंकेमध्ये रॉनी केली. म्हणजे श्रीलंकन सरकार जे आहे ते त्या काळी हळूहळू चीनच्या दिशेनं झुकत होतं आणि आपला इतका मोठा शेजारी देश हा चीनच्या बाजूनी जाणं हे भारताला परवडण्यासारखं नव्हतं. मग तिथल्या ज्या निवडणुका आहेत तिथं रॉनी लक्ष घालायला सुरुवात केली आणि जे तिथले राष्ट्रप्रमुख आहेत जे भारताला मदत करू शकतात किंवा जे भारत मित्र होऊ शकतात अशा राष्ट्रप्रमुख तिथं निवडून आणण्यासाठी रॉनी प्रयत्न केले. कालांतराने निवडणुका झाल्यानंतर तिथल्या राष्ट्रप्रमुखांनी मान्य केलं की रॉनी इथं लक्ष घातलं म्हणून, नाहीतर इथल्या निवडणुकांचे रिझल्ट हे वेगळे लागू शकले असते. अशी ही रॉ अनेक ठिकाणी यशस्वी कारवाया करू शकणारी. या पुस्तकात रवी आमलेंनी अनेक इतरही बाबींचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जसं आपण परकीय देशांची माहिती मिळवत असतो तसेच परकीय देश पाकिस्तान, अमेरिका हे आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि असेच अनेक रॉचे जे एजंट आहेत ते इतर देशांच्याही गळाला लागू शकतात. त्यांच्यापासून काय काळजी घ्यावी लागते किंवा रॉला इतर काय धोके असू शकतात ह्याचाही लेखाजोखा त्यांनी मांडलेला आहे. पुस्तकाच्या शेवटी रवी आमले सांगतात की प्रामुख्यानं युद्धामध्ये दारुगोळा जसा असतो तसं शांतता काळात माहिती हा प्रमुख दारुगोळा असू शकतो आणि रॉ ही तेच काम करत असते. अनेक देशांमध्ये आपले जे मित्र देश आहेत तिथं सुद्धा कधी कधी त्यांना काम करावं लागतं आणि तिथली माहिती गोळा करून आपल्या देशाच्या ज्या प्रमुख आहेत त्यांना कळवत राहावं लागतं. तर असं रवी आमले यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आपल्या गुप्तहेर संघटनेची अतिशय मोलाची जे कामगिरी आहेत त्या या पुस्तकात धड्यावाईज लिहिलेल्या आहेत. तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. देशाची कौतुकास्पद गोष्ट आहे रॉ सारखी एक संघटना आपल्या देशात असणं. त्याची माहिती जाणून घ्या आणि तुमचा अभिप्राय जो आहे तुम्हाला कमेंट्समध्ये कळवा. तसंच चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तो नक्की करा. धन्यवाद.